अतिशय वाईट पद्धतीत हत्या करण्यात आली. पॉक्सोच्या अंतर्गत हा गुन्हा आहे आणि जो तो नराधम आहे तो अजूनही त्याला सजा आणि शिक्षा झाली नाही आहे. शक्ती कायदा लागू केला असता तर 15 दिवसात त्याला खरं तर फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. त्या उलट काल मुख्यमंत्र्यांनी जल्लोष साजरा पेढे मागले आणि ह्याच्यावरून स्पष्ट होतं की मुख्यमंत्री असो प्रधानमंत्री असो बीजेपीचा प्रत्येक कार्यकर्ता किंवा मंत्री असो आमदार असो खासदार हे फक्त इलेक्शनसाठीच काम करतात. ह्यांच्यासाठी इलेक्शन पुरती सगळं आहे. इलेक्शन पासून दिवसाचा प्रारंभ होतो आणि इलेक्शन घेऊनच दिवसाचा समाप्ती होत असते. ह्यांना लोकांचा जनतेचा एका लहान पुरोगामी महाराष्ट्रात एका लहानशा चिमुकलीवर एवढ्या वाईट पद्धतीत अत्याचार होऊन हत्या होते. तुम्ही खरं तर त्याची आठवण ठेवून त्याची जाणीव ठेवून जल्लोष साजरा नसता केला आणि म्हणाला असता की तिच्यासाठी आम्ही जल्लोष करत नाही तर थोडं तरी तुम्हाला काही माणुसकी आहे असं आम्हाला वाटलं. पण त्या उलट तुम्ही पेढे वाटले, जल्लोष साजरा केला, जाहीर केलं. त्यानंतर तुम्ही उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले. काही माणुसकीच राहिली नाही आहे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये असं मला कुठेतरी वाटतंय आणि म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.